केतन अग्रवाल हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधील आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता आहे। केतनला सियानं की चेतननं धक्का दिला या संदर्भामध्ये दोघांपैकी कुणीही कबुली दिलेली नाही आणि त्यामुळे दोन्ही आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे। या टेस्टच्या आधारे धक्का नेमका कोणी दिला हे स्पष्ट होईल। पुणे ग्रामीण पोलिसांकडून लाय डिटेक्टर टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे आणि आरोपींचा कबुली जबाब आणि त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळत नसल्यामुळे पोलीस या प्रक्रियेचा आधार घेणार असल्याची माहिती मिळते। पुण्यातील 3 ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक आज सियाला पंचनामा करण्यासाठी घेऊन आलं होतं। 18 जून रोजी केतन अग्रवाल खून प्रकरणामध्ये अटक असलेली आरोपी सिया गोयल हिला घेऊन आज पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सियानं ज्या ठिकाणावरती ती गेलेली होती तिथे पोलिसांनी पंचनामा केलाय। याच्यासह घटनेच्या दिवशी सियानं परिधान केलेले कपडे सुद्धा पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस आज आरोपी सिया गोयल हिला तिच्या घरी पंचनाम्यासाठी घेऊन आलेले होते आणि त्याचबरोबर जिथं सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून प्लॅन आखलेला होता, सराव केलेला होता असा पुणे ग्रामीण पोलिसांना संशय त्याच टेकडीवर आणण्यात आलेलं होतं। पुण्यातील लुणानगर परिसरातील हीच ती एरिया 37 म्हणून ही टेकडी आहे। जर आपण बघितलं तर इथंच सिया आणि चेतननं केतनची हत्याचा प्लॅन आखलेला होता। त्याला कशा पद्धतीने ढकलायचंय, काय काळजी घ्यायची आहे, हा सगळा सराव इथं केलेला होता असा संशय पुणे ग्रामीण पोलिसांना आहे आणि त्यासाठीच सियाला या ठिकाणी पंचनाम्यासाठी आज आणण्यात आलेलं होतं। सियाच्या घरी देखील जाऊन सियाचे कपडे असतील 18 तारखेला जे तिने घातलेले होते, त्याचबरोबर शूज असेल, बॅग असेल, इतर काही साहित्य असेल, ते सगळं काही पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि याच टेकडीवर येऊन त्यांनी पोलिसांनी सियाला घेऊन रिक्रिएशन देखील केलेलं आहे आणि त्यानंतर जवळपास 1 तास हा सगळा रिक्रिएशन आणि पंचनाम्याचा प्रकार या ठिकाणी सुरू होता। अर्थातच सियाची उद्या पुन्हा एकदा कोर्टासमोर हजेरी होणार आहे, कारण पोलीस कस्टडी ती जी उद्या संपणार आहे सियाची आणि त्याचबरोबर चेतन चौधरीची। मात्र हे सगळे पुरावे अशा पद्धतीने पुणे ग्रामीण पोलीस जमा करताना दिसत आहेत, ज्याच्या आधारे हे सगळं काही सीन क्रिएट केलं जातं आणि हे सगळे पुरावे कोर्टासमोर ठेवले जातील। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।